आफ्रिकेच्या जंगलात एक धूर्त, धोकेबाज, कावेबाज असे खोटे लांडगोबा राहत होते. ते अतिशय धूर्त होते. जंगलातल्या प्राण्यांना धूर्तपणाने फसवून त्यांची शिकार करण्यात ते पटाईत होते आणि कमालीचे आळशी होते. एकदा ते जंगलातल्या एका झाडाखाली बसले होते आणि स्वतःशीच विचार करत होते. अरे बाबा, कंटाळा आलाय शिकार करण्याचा. त्या प्राण्यांच्या पाठीमागे पळायचं. प्राणी सापडला तर ठीक आहे, नाही तर झुडपात लपला, निघून गेला की निष्कारण आपली धावपळ, आपल्या शरीराचे हाल. त्यापेक्षा आपण असं करूया, आता आपण प्राण्यांच्या मागे लागायचंच नाही, डोक्याची बुद्धी वापरूनच शिकार करायची असे त्यांनी ठरवलं आणि ते जंगलात निघाले. चालत गेले तर एका झाडाखाली गोबी ससे बांचे छोटे छोटे 2 ससे खेळत होते. त्यातल्या एकाला काय म्हणाले, हे खोटे लांडगोबा, अरे तुम्हाला माहीत नाही काय रे? ती दोन्ही ससे काय म्हणाले, काय झाले लांडगे काका, काय माहीत नाही? अरे आज आपल्या शेरसिंग महाराजांचा जन्मदिवस आहे, त्यासाठी त्यांनी भोजनाची पार्टी ठेवली आहे. जंगलच्या सगळ्या प्राण्यांना एक सदस्यांना त्यांनी बोलवलं आहे. त्यामुळे तुमच्या दोघांपैकी एक जण माझ्याबरोबर चला आणि ते पार्टी झाल्यावर, जेवण झाल्यावर घरच्यांना पण खूप भोजन देणार आहेत. ठीक आहे, मी येतो. एक मोठा ससोबा चिटू म्हणाला. मग तो त्यांच्याबरोबर गेला. लांडगे काकांनी काय केलं, एका निर्जन जागी चिटूला नेले आणि त्याची शिकार करून खाऊन टाकले. थोड्या वेळाने ते परत आले. पिटूकडे आले आणि म्हणाले, अरे पिटू, चल लवकर, काय झालं काका? चिटू दादा आला नाही का? अरे तो येणार आहे, तो जेवलाय पोटभर, पण शेरसिंग महाराजांनी भरपूर भोजन दिले आहे त्याच्याजवळ, त्याला एकट्याला ते भोजन आणता येईना, म्हणून त्याला मदत करायला चल तू. हो काका, मी येतो असे म्हणून पिटू निघाला. पिटूलाही ह्या खोटे लांडगोबांनी एका निर्जन जागी नेलं आणि खाऊन टाकलं. अरे रे, किती निर्दयी कृत्य हे. मग दुसऱ्या दिवशी लांडगोबा जंगलातनं असेच निघाले होते. तेव्हा जंगलातले नटकट माकड दादा पळत येत होते. मग लांडगोबा काय म्हणाले, अरे माकड दादा, काय एवढ्या वेगात पळतो आहेस? अरे तुला माहीत नाही का? नाही, काय? अरे आपले आज जंगलचे शेरसिंग महाराज मरण पावले. अरे होय, पण तू पळतोस का एवढे? काही नाही रे, माझे मित्र अप्पू हत्ती दादा यांना सांगायला निघालो आहे. अरे पण का सांगायला, त्यांना माहीत नाही का? अरे माहिती आहे, पण कसं आहे माहिती आहे का, जंगलचे राजे मरण पावले की त्यांचे मांस खायचे. त्यांचे मांस जो खाईल तो या जंगलचा राजा होतो. मग माझी इच्छा आहे, अप्पू हत्ती दादांनी मांस खावावं आणि ते जंगलचे राजे व्हावे, म्हणून मी पळत निघालो आहे. ठीक आहे, ठीक आहे, जा तू. मग हे खोटे लांडगोबा काय म्हणाले, अरे वा, हे अप्पू हत्ती यायच्या अगोदर मी जातो आणि मी शेरसिंग महाराजांचे मांस खाऊन टाकतो. मी जंगलचा राजा होईल, सगळे प्राणी माझ्या हातात. मग काय मस्त मजा, रोज एक शिकार, रोज एक शिकार, वा काय बेत आहे असे म्हणून ते शेरसिंग महाराजांच्या गुहेकडे निघाले. नेमके त्यावेळी शेरसिंग महाराज झोपलेले होते. लांडगोबा जवळ गेले म्हणाले, अरे महाराज मरण पावले, वाईट झालं, पण महाराज मेल्यासारखे दिसत नाही, जणू काही झोपलेत. जाऊ दे, त्यांचं व्यक्तिमत्व मोठं आहे, त्यामुळे ते झोपल्यासारख्या दिसतात. ठीक आहे, आपण आता अगोदर मांस खाऊया, म्हणजे आपण राजे होऊ असे म्हणून लांडगोबा गेले आणि शेरसिंग महाराजांच्या पाठीला चावणार इतक्यात आवाजाने शेरसिंग महाराज जागे झाले आणि त्यांनी लांडगोबावर झेप घेतली
झेप घेतली तसे लांडगोबा थरथर कापाय लागले आणि आपला पंजा असा जी मारला लांडगोबांच्या पायावर की लांडगोबांचा एक पाय काडकन मोडला. आणि लांडगोबा वाचवा वाचवा महाराज चुकलो चुकलो म्हण पळायला लागले. मग शेरसिंग महाराज म्हणाले, अरे पटकन माझ्या जंगलातनं बाहेर हो, चल निघ इथून, परत मला जंगलात दिसता कामा नये. लांडगोबा मागे न वळता तिथनं पळत सुटले. कसं झालं, हे धूर्त लांडगोबा कावेबाजपणा करून धूर्तपणा करून जंगलातल्या प्राण्यांना फसवत होते, त्यांची शिकार करत होते. ही शिकार थांबवण्यासाठी जंगलातल्या सगळ्या प्राण्यांनी युक्ती केली होती, ह्या लांडगोबाला धडा शिकवण्याची. म्हणून सगळ्या प्राण्यांनी मिळून हे नाटक केलं आणि या नाटकाला हे लांडगोबा फसले. जसे ते दुसऱ्यांना फसवत होते तसे ते आता स्वतः फसले. त्यांची ही गंमत जंगलातले सगळे प्राणी झुडपा आड लपून बसून पाहत होते. लांडगोबा जंगल सोडून निघून गेल्यावर सगळ्या प्राण्यांना आनंद झाला. सगळ्या जंगलावरचे प्राण्यांच्या युक्तीने संकट टळले. म्हणून जसे आपण वाईट कर्म करतो तसेच फळ आपल्याला वाईटच मिळते. म्हणून नेहमी चांगले कर्म करावे. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.